नमस्कार मंडळी, कशा आहात? कविताज किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासोबत कन्यापूजनाचं थाळीचे रेसिपी शेअर करत आहे आणि मी कन्यापूजन कसं केलं तर तोही व्हिडिओ मी तुमच्यासोबत एकत्रच दोन्ही शेअर करत आहे। तर मित्रमैत्रिणींनो, नक्कीच चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा। तर चला आता आपण सुरुवातीला स्वयंपाकाचा व्हिडिओ बघणार आहोत। तर इथे मी काळे चणे घेतलेले आणि ते मी आधी 5-6 तास आधीच भिजवून ठेवलेले होते आणि आता आपण ते थोडंसं मीठ घालून आणि हळद घालून आपण ते 2 शिट्ट्या करून घेणार आहोत त्याचे। तर कन्यापूजनासाठी खूप आवश्यक असतं काळ्या चण्याची भाजी। तर इथे मी कुकर बंद केला आहे आणि आपण 2 शिट्ट्या करून घेणार आहोत। तर इथे आता कन्यापूजनाची भाजीची तयारी करू। तर इथे मी कढई घेतली आणि कढईमध्ये तेल घालून घेतलेले। आपल्याला इथे कांदा लसूण वगैरे काहीच वापरायचं नाही आहे। तर इथे मी अद्रक कुटून घेतलेले आणि त्याची छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। तर आपण ते तेलात घालून घेणार आहोत आणि इथे थोडंसं जिरं घालून घेतलेलं आहे मी। आणि बघू शकता आता हे आपल्याला छान त्याची फोडणी तयार करून घ्यायची। इथे थोडंसं हिंग पावडर पण घेतली आणि इथे मी काळा मसाला, गरम मसाला, आमचूर पावडर आणि हळद घेतलेली। तर आमचूर पावडरमुळे काळ्या चण्याची भाजीची चव खूप छान लागते। तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो। आणि इथे मी थोडेसे काळे चणे चुरून घेतलेले अशा हातानेच। तर त्याच्यामुळे आपली भाजीचं थिकनेस खूप छान येतो। आणि आता इथे आपण जे बॉईल केलेले काळे चणे आहेत ना ते घालून घेणार आहोत। तर पाणी थोडंसं जास्तच राहू द्या, कारण कसं असतं थोडंसं घट्ट पण होते भाजी शिजल्यानंतर। तर आता इथे थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। तर बघू शकता आपली काळ्या चण्याची भाजी तयार आहे। तर इथे मी खीरचा व्हिडिओ शेअर करते। तर खीरचा ऑलरेडी एक व्हिडिओ आहे माझ्या चॅनलला। तर इथे मी तांदूळ दळून घेतले, दूध गरम करून घेतलेले आहे आणि इथे थोडेसे बदाम कट करून घेतलेले आणि थोडीशी साखर घेतली। तर इथे आपली खीर तयार आहे। तर इथे आता आपण पुरीसाठी साहित्य घेणार आहोत। तर इथे मी गव्हाचं कणिक घेतलं आहे आणि थोडंसं रवा घालून घेते, थोडंसं मीठ घालून घेणार आहे आणि थोडंसं जिरं घालणार आहे। तर जिरं तुम्हाला आवडत असेल तर घाला। तर इथे आपलं कणिक तयार झालेलं आहे। तर आता याच्या पण पुऱ्या तयार करून घेणार आहोत। तर इथे मी पुऱ्या पण करून घेतलेल्या आहे। तर आपण तळून घेणार आहोत। तर इथे मी तेल गरम केलेलं आहे आणि आपण ह्या सर्व पुऱ्या छान अशा तळून घेणार आहोत। तर मित्रमैत्रिणींना आजचा व्हिडिओ थोडा फास्ट आहे, कारण खूप घाईघाई होत होती म्हणून। तर इथे मी छान अशा पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत। तर बघू शकता अशा प्रकारे मी सगळा स्वयंपाक आधी तयार केला आणि मग मुली संध्याकाळी आल्या, मग म्हटलं आता त्यांची पूजेची वगैरे तयारी करून घेऊ। तर मग त्यांचं आता पाय वगैरे धुवून घेते मी आणि 5 मुली आलेल्या होत्या। तर आता त्यांचे सुरुवातीला पाय वगैरे स्वच्छ धुवून मग पुसून मग त्यांची पूजा करून घेणार आहे। तर कन्यापूजनाचं खूप महत्त्व असतं अष्टमीला, नवमीला। तर तुम्हाला जमेल तर नक्कीच करा मित्रमैत्रिणींनो। तर आता इथे मी या कन्यांचं सर्वांचं पूजा वगैरे करून घेते आणि त्यांच्या पायाला हळद कुंकू लावून स्वस्तिक वगैरे काढून घेतले। तर भैरव म्हणून मी माझ्या मुलालाच बसवलं होतं। तर मी सर्वांना जेवण वगैरे वाढून दिलं। तर आता इथे मी भैरवची पण पूजा करून घेते। बघू शकता साधं सिंपल असं मी कन्यापूजन केलेलं आहे मित्रमैत्रिणींनो। आणि आता इथे मी त्यांना भेटवस्तू वगैरे दिलेल्या आहेत। तर मी बांगड्या वगैरे आणल्या होत्या मुलींसाठी। तर माझं कन्यापूजन कसं वाटलं मित्रमैत्रिणींनो मला कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओला नवीन असणार तर सबस्क्राईब नक्की करा, लाईक नक्की करा। तर अशा पद्धतीने मी माझं सिंपल साधं असं कन्यापूजन केलेलं आहे। तर आता इथे बघू शकता मी म्हणजे अजून एक कन्या होती पण तिला लवकर घरी जायचं होतं म्हणून मग ती चालली गेली। तर इथे ज्या 4च बसवल्या होत्या तर तिचीही पूजा केली, तिलाही वाण वगैरे साहित्य दिलं। तर आता